काय माननीय सभापती महोदय, माझं असं म्हणणं आहे की यांनी जे टिप्पणी दिली आहे प्रशासनानं, हां या टिप्पणीमध्ये प्रत्येक रकानामध्ये यांनी भाड्याचा जो नमूद केलेला कॉलम आहे तो प्रतिवर्ष 12 रुपये, प्रतिवर्ष 12 रुपये, प्रतिवर्ष 26.25 पैसे हा महिन्याचा जर दिला असता रकान्यामध्ये प्रति महिना, तर इथं बसलेल्या सगळ्या सदस्यांना लक्षात आलं असतं की राजकमल सारख्या ठिकाणी आपण काय भाड्यानं दुकानं देऊन राहिलो. 1 रुपया पूर्वी होता, आता या हिशोबानं फक्त 2 रुपये होईल. 2 रुपये प्रति चौरस फूट राजकमल चौकात सारख्या ठिकाणी. आणि यांनी जे टिप्पणी दिली आहे याच्यामध्ये दिनांक 7 नोव्हेंबर 2023चा जो शासन निर्णय आहे सभापती महोदय, हा शासन निर्णय असा म्हणते की महानगरपालिकेच्या भाडेपट्ट्याने देण्यात येणाऱ्या मालमत्तांना लगतच्या खाजगी मालमत्तांमध्ये प्राप्त होणाऱ्या भाडेपट्ट्यापेक्षा कमी भाडे मिळणार नाही. याबाबत माननीय आयुक्त महानगरपालिका यांनी तपासणी करावी असे नमूद आहे. आता लगतचे जे दुकानं आहे ते खरंच 200 रुपये महिन्यानं भेटू शकते काय? मग आपण काय तपासणी करून राहिलो? सभापती महोदय, सन्मानित सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्या अनुषंगाने सांगतो की 6 नोव्हेंबर 2023चा जो अधिसूचना आहे त्या अधिसूचनेमध्ये मध्ये असं म्हटलेलं आहे, 23 सप्टेंबर 2019 रोजी निर्गमित अधिसूचनेपूर्वी जो दर संबंधित महानगरपालिकेमध्ये प्रचलित होता त्या भाडेपट्टा दरामध्ये होणारी वाढ एकाच वेळेस दुपटीपेक्षा जास्त होणार नाही असं त्याच्यात नमूद आहे. असं याच्यात नमूद आहे. मग कॉन्ट्रावर्सी आहे ना, शासन निर्णय आहे ना हा 7 नोव्हेंबरचा. 7 नोव्हेंबर मार्गदर्शक तर आपलं उत्पन्न कसं वाढत? आणि शासन निर्णयच म्हणते ना बा, मी नाही म्हणत, मी म्हणून राहिलो का?